नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नाशिकमध्ये मोवाडी येथे राजेंद्र कळमकरांकडे आलेलो आहे। त्यांचा एकदम आता 1 वर्षाचा रेड डायमंडचा प्लॉट झालेला आहे। तर आपण त्यांच्यासोबत 2 शब्द बोलूया। नमस्कार साहेब। नमस्कार। रेड डायमंड सोबत आता तुमचं द्राक्ष बागेमध्ये एकदम दांडगा अनुभव आहे। भरपूर द्राक्ष बागा असल्याने आता तुम्ही पेरू पिकामध्ये आलेत। तर तुमचा रेड डायमंड मध्ये काय अनुभव सर, कसं काय वाटलं तुम्हाला? आता रेड डायमंड तर एकदम चांगलं वाटलं। सेटिंग फार चांगली झाली। तुमचे जे मागचे डोस प्लॅनोफिकचे असेल किंवा अदर जे काही आपल्या याचे डोस जमिनीतले असतील किंवा वरतून दिलेले डोस ते एवढे परफेक्ट बसलेत। तर बऱ्यापैकी चांगली सेटिंग झाली आहे। म्हणजे आता झाडावरती कमीत कमी 150-150 पेरू एवढ्या छोट्या झाडावरती बसतील। मागच्या वर्षी मे महिन्यातली लागवड आहे ही। अजून त्याला 1 वर्ष पूर्ण नाही झालंय। तर आता सध्या झाडाला 100-125 सेटिंग आहेत 8-9 महिन्यामध्ये। आणि आता याच्या अगोदरचा पहिला बार आहे, त्याच्यात 70-80 पेरू खुडून गेलेत। आणि आता नवीन गुटले सर एक दिवस आलेत, त्यांनी सांगितलं की याला परत कट मारा, आपल्याला परत माल घ्यायचा आहे। आता हा आमचा मागच्या वर्षापेक्षा हा बोनस आहे। आता एवढा जो आहे हा बोनस माल चालू आहे। आणि हे जे नंतर आता कळी लागली परत शेंडे मारल्यानंतर, आता ही कळी छोटी कळी आणि सेट झालेली कळी ही आता सध्या झाडावरती 100 आता ही माल त्याच्यावर तयार आहेत। नियोजन चांगलं करून जर दिलं तर मला वाटतं रेड डायमंड मध्ये 100% शेतकरी सक्सेस होतील। आणि पण इथे आता नाशिकचे बऱ्यापैकी शेतकरी याला म्हणजे गळीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे। ज्यांच्या भेटलं पण थोडंफार ड्रॉपिंग होते, पण शेड्यूल जर व्यवस्थित ऑपरेट केलं तुमच्यावालं, जे गुटले सरांचं शेड्यूल आहे ते जर चांगल्या प्रकारे जर त्यांनी सांगितलेल्या दिवशीच जर काम केलं तर मला वाटतं गळीचे प्रॉब्लेम हे 70% कमी होतील। 5-10% गळ होणार आहेत, त्याच्यात ते पण काही करू शकत नाही। आणि आपण निसर्ग आहे, क्लायमेट आहे, पण जर काम केलं तर 100% आपण सक्सेस होऊ शकतो। आणि द्राक्ष बागेमध्ये आणि याच्यात कसं काय आता तुमचं एकदम एक्सपोर्ट मध्ये जोरात? द्राक्षामध्ये आता हा जो प्लॉट बघतोय आपण, एप्रिल महिन्यामध्ये इथं 8 टन एक्सपोर्टचं हार्वेस्टिंग झालेलं आहे त्याच प्लॉट मध्ये। आणि त्याच्यानंतर लगेच आपण याची लागवड केली। अजून 1 वर्ष पूर्ण नाही झालेत, साधारणतः एक 150 पेरू आपण झाडावरती आतापर्यंत आजपर्यंत 150 पेरूची लागवड आहे तिथं। म्हणजे त्याला कळी आतापर्यंत 50-60 पेरू खुडून गेलेत आणि आता 100-125 पेरू आता एका प्रत्येक झाडावरती आहे। म्हणजे झाडं पण माल आहेत, काही झाडावर कमी आहे, काही झाडावर जास्त, पण जे चांगले बऱ्यापैकी सेटिंग झाले चांगली, काही 150 सेटिंग आता आपल्याकडे आहे। आणि मागच्या आता तुमच्याकडे दुसरं पिंक तैवानची पण व्हरायटी आहे। मागच्या सीझनला काय अनुभव? मागच्या वर्षी तर मी माल धरायचाच नाही, डायरेक्ट ह्या वर्षी छाटणी करायची। त्या 2 एकरच्या प्लॉट मध्ये 8.5-9 लाख रुपये झाले, सोडून दिलेला प्लॉट। काही केलं नाही, 1.25 लाख रुपयाचं फोम लागलं, खर्च झालाय। सगळे 1.5-2 लाख रुपये गेलेत। आणि 50-60 हजार रुपये 70,000 गुटले सरांचं काय डोस असतील त्यांचे खर्च झालेत। म्हणजे 2-2.25 लाख रुपये गेले, काही न करता 6 लाख रुपये आम्हाला त्या प्लॉट मध्ये झालेत। म्हणजे तुम्ही पकडणार नव्हते त्यावेळेस? पकडणार नव्हतो, पण त्याच्यात 6 लाख रुपये त्यांच्यामुळे आज मला प्रॉफिट झालंय। थँक्यू सर, धन्यवाद। परत आपण पुढचा नेक्स्ट अजून तुमचे अनुभव घेऊया। सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं असं सगळ्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा आणि तुमच्या फावल्या वेळातून प्रत्येक माणसाला असंच काहीतरी चांगलं करायला भेटेल। नाहीये बघा, आपण तर पूर्ण वेळ काढून रविवार सोमवार सगळे वेळ काढून। खूप धन्यवाद। थँक्यू सर।